हॅलो एव्हरीवन. लास्ट लेक्चरमध्ये आपण व्हॅन्ट ऑफ फॅक्टर आय आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा यांच्यामधलं एक जनरल इक्वेशन पाहिलं होतं. यांच्यामध्ये एक रिलेशन आहे आणि ते रिलेशन मी इथं लिहिलेलं आहे अल्फा इक्वल्स टू आय मायनस वन अपॉन एन डॅश मायनस वन, ज्याच्यामध्ये अल्फा आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन, आय आहे व्हॅन्ट ऑफ फॅक्टर आणि एन डॅश जे आहे ते होतं नंबर ऑफ पार्टिकल्स फॉर्म्ड आफ्टर डिसोसिएशन ऑफ द सबस्टन्स ऑर वन मॉलिक्यूल. ओके, आता ह्याचाच अर्थ काय की आपण हे जे जनरल इक्वेशन आहे ते वापरून कोणत्याही सबस्टन्ससाठी अल्फा कॅल्क्युलेट करू शकतो जर आपल्याला आय आणि एन डॅश दिलं गेलं, किंवा आपल्याला जर आय व्हॅन्ट ऑफ फॅक्टर फाइंड आउट करायचं असेल तर त्या सबस्टन्सचा जो काही डिग्री ऑफ डिसोसिएशन आहे तो आणि एन डॅश आपल्याला माहीत असावा लागतो. याच फॉर्म्युलाचा वापर करून आज आपण बघणार आहोत काही एक्झाम्पल्स कशी सॉल्व केली जातात. त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे NaCl. NaCl दोन पार्टिकल्समध्ये डिसोसिएट होतं. एक मॉलिक्यूल दोन पार्टिकल्समध्ये डिसोसिएट होतो Na प्लस Cl मायनस अशा पद्धतीनं. त्यामुळे इथे एन डॅशची व्हॅल्यू किती येणार 2. एक मॉलिक्युल्स किती पार्टिकल्समध्ये डिसोसिएट होतो ती व्हॅल्यू म्हणजे असणार आहे एन डॅशची व्हॅल्यू 2. जर NaCl स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणून ॲक्ट होत असेल, जर इफ NaCl इज ॲक्टिंग ॲज अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट देन वी विल टेक द व्हॅल्यू ऑफ आय डायरेक्टली इक्वल टू नंबर ऑफ पार्टिकल्स. हे आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे. सो इथं मी समजा आयची व्हॅल्यू जर 2 घेतली तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटसाठी अल्फाची व्हॅल्यू काय असली पाहिजे. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट 100% डिसोसिएट होतो, त्यामुळे अल्फाची व्हॅल्यू आली पाहिजे 1. आपण वरचा फॉर्म्युला यूज करून अल्फाची व्हॅल्यू 1 येते का चेक करूयात. अल्फा इक्वल्स टू आपल्याकडे रिलेशन काय आहे आय मायनस वन अपॉन एन डॅश मायनस वन. इथे मी आयची व्हॅल्यू ॲज इट इज अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट काय घेणार आहे 2, आणि इथे एन डॅशची व्हॅल्यू नंबर ऑफ पार्टिकल्स किती आहे 2. 2 मायनस 1 अपॉन 2 मायनस 1 म्हणजे 1/1 इक्वल्स टू काय आलं 1. अल्फा काय आला 1 आला फॉर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. दॅट मीन्स द फॉर्म्युला इज ॲप्लिकेबल फॉर NaCl. नेक्स्ट एक्झाम्पल वी आर गोइंग टू डिस्कस. Before that, see whatever written over here. If NaCl is a weak electrolyte, then alpha will be less than 1. आपण एक एक्झाम्पल घेऊन बघूयात. जर NaCl 10% डिसोसिएटेड असेल then calculate I. If NaCl is 10% डिसोसिएटेड calculate I. व्हॅन्ट ऑफ फॅक्टर कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. 10% डिसोसिएटेड मीन्स वॉट 100 मॉलिक्यूल्स जर घेतले तर त्यातले किती डिसोसिएट होणार 10 मॉलिक्यूल्स डिसोसिएट होणार. देअरफॉर अल्फा विल बी हाऊ मच number of molecules taken and out of that number of molecules dissociated यांचा रेशो 10/100 राईट. सो अल्फा विल बी इक्वल्स टू हाऊ मच 0.1. आणि आपल्याला आता आय कॅल्क्युलेट करायचा आहे व्हॅन्ट ऑफ फॅक्टर. ठीक आहे, तर त्यासाठी आपल्याला अल्फा आणि एन डॅश माहिती असावं लागणार. अल्फा आपण जस्ट कॅल्क्युलेट केला इट इज 0.1 अँड एन डॅश नंबर ऑफ पार्टिकल्स आफ्टर डिसोसिएशन. डिसोसिएशन नंतर बघा NaCl जो आहे डिसोसिएशन नंतर NaCl जो आहे तो किती पार्टिकल्समध्ये डिसोसिएट होतो Na प्लस Cl मायनस. सो एन डॅशची व्हॅल्यू काय येणार 2. सो इफ वी पुट इन प्लेस ऑफ अल्फा 0.1 इन प्लेस ऑफ एन डॅश 2 this equation we will have. Okay, and from this relation we can easily calculate I. 2 minus 1 1 1 multiply by 0.1 0.1. So I minus 1 equals to 0.1 असं होणार आणि I equals to 0.1 plus 1 म्हणजेच I equals to 1.1. सो इथं आपल्याला स्पष्ट बघायला मिळतं की ॲज देर इज नो 100% डिसोसिएशन टेक्स प्लेस अल्फा इज I is less than 2. I is less than 2. As alpha is less than 1, alpha is less than 1, I will be less than 2. 2 पेक्षा व्हॅल्यू काय येणार आयची कमी येणार. ओके, विल डिस्कस वन मोर एक्झाम्पल. If BaCl2 is 20% dissociated, then calculate I. 20% dissociation means what? Out of 100 molecules, 20 molecules are going to be dissociated. Okay, so alpha will be how much? 20 divided by 100. So alpha will be 0.2. Again, the relation we have alpha equals to I minus 1 upon n dash minus 1. Here we have to put up alpha and n dash. N dash is what? BaCl2 dissociates like this, Ba plus 2 Cl minus. So what will be the value of n dash over here?
1 Ba plus 2 Cl minus, that means value of n dash is 3. ठीक है. So in place of n dash if I put 3 and in place of alpha if I put 0.2, 3 minus 1, it will be 2 multiplied by 0.2, 0.4 equals to I minus 1. This relation we will get. So I equals to काय होणार 1 plus 0.4, that is I equals to 1.4. So here also we can see that as alpha is less than 1, I is less than 3. 3 पेक्षा I ची व्हॅल्यू काय येणार आहे, कमी येणार आहे. ही आपण नेहमी जसं घेतो इक्वल टू 3 तसं आपण घेऊ शकत नाही, कारण BaCl2 हा 100% डिसोसिएट झालेला नाही आहे, तर त्याचं 20% डिसोसिएशन झालेलं आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेला एखादा इलेक्ट्रोलाइट वीक इलेक्ट्रोलाइट असतो त्यावेळेला आपल्याला त्याची I ची व्हॅल्यू अल्फाचा वापर करून काढावी लागते आणि त्यासाठीचं हे रिलेशन आहे अल्फा इक्वल्स टू I मायनस 1 अपॉन n डॅश मायनस 1. मी तुम्हाला होमवर्कसाठी एक एक्झाम्पल देत आहे. ते एक्झाम्पल तुम्ही काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे आणि कमेंट सेक्शनमध्ये मला आयची व्हॅल्यू वॅन्ट ऑफ फॅक्टरची व्हॅल्यू काय करायची आहे कॅल्क्युलेट करून सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके. सो इफ K4FeCN6 is 50% dissociated, calculate Van't Hoff factor I for K4FeCN6. ओके. आय होप यू आर क्लिअर विथ द कॉन्सेप्ट. कदाचित तुम्हाला फॉर्म्युला कसा यूज करायचा हे कळालं असेल तर तुम्ही मला ह्या क्वेश्चनचं आन्सर कमेंट सेक्शनमध्ये काय करायचं आहे सांगायचं आहे. थँक्यू व्हेरी मच.